नमस्कार. शेती माती अन कष्टकऱ्यांचा आवाज शिवार माझा. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला कॉन्फरन्सद्वारे चर्चा करतात. ही जी गॅजेट तुम्ही घेऊन आलात हैदराबादचं त्याच्यात काही नंबरिंग तुम्ही काढली ते सुद्धा तुम्ही काढली काय काय 1891च्या आसपासची सुद्धा यामध्ये काही रेकॉर्ड सापडत आहेत हैदराबाद गॅजेट. ते कसे रेकॉर्ड आहेत मराठा कुणबी असल्याचे गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही पुरावे समोर आणले. गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आपण मागं सांगितलं होतं आणि आपण दिलेले पण आपण प्रचंड मोठी फाईल सरकारला दिलेली आहे. त्यावर प्रचंड मोठी फाईल दिली त्याच्यात हैदराबादचे गॅजेट दिलेले आपण बॉम्बे माझं पण घ्या ना मग आता सगळ्या दुनियात आल्यानंतर मराठवाड्यात घ्या ना खाली ते नाही त्याचे शिक्के सुद्धा आपण मारून आपल्याकडे घेतलेले. त्यांना सगळं काय दिलेलं आहे. मराठा कुणबी एक कसा हेही दिलेलं आहे. ओबीसीच्या 83 क्रमांकावर ते मराठा आणि कुणबी एकच आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जात आहे तेही आपण पुरावे त्यांना दिलेले. मराठवाडा हा महाराष्ट्रात झाल्याच्या नंतर तिथल्या मराठ्यांना आत्ता आरक्षण याच्या सुद्धा पुरावे दिले आपण हैदराबादचे इथपर्यंत दिले आणि तिथे जाऊ आणले आणि आता तर नोंदी सापडले पुरावा आहे. आता आमच्या त्यांना द्यायला कागद न राहिले कारण सगळे आम्ही त्यांना दिले. मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय आणि काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात. मला त्यांचं ऐकू द्या त्यांचं नेमकं नेमकं काय आहे त्यांचं काय चाललंय हे मला आपण पाहिलं तर काही वेळात त्या ठिकाणी बैठक सुरू होईल अजून त्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या नोंदवली मोठा आकडा म्हणजे आज जरी आपल्या मराठवाड्यातला नोंदीचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा जास्त आकडा हे गॅजेट सांगते. हो मराठवाड्यात तर नाहीच म्हणजे सगळे कुणबीच आहेत असं दाखवलेलं आहे. त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आकडेवारीच दिलेली. हो कृष्णादादा इकडे या. वायर आहे ना काही हो कृष्णादादा इकडे. असं नाही ना हात घालून असं टाकून. हो कृष्णादादा इकडे या ना तुम्ही पहिले. हो माझा दादा आकडेवारीच काय माणूस आहे राव यार खरं. कोणत्या तालुक्यात किती मराठा होते किती कुणबी होते हे सगळे आकडेच दिलेले. आमचे नाही याचे पुरावे आम्ही करीब या समितीकडे टाकलं का ते याच्या पाठीमागे दौलताबादचा सुद्धा उल्लेख सगळे तालुके म्हणजे इथं मराठा नाहीच सगळे कुणबीच. मग हे गेले कुठं ते आम्ही त्यावेळेस प्रश्न करत होता आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखी एकदा तुमच्या जुन्या बाहेर काढून बघा. ज्यावेळेस आपले महादेव साहेबांनी आपल्या भेट गेले त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही की मराठी गेले कुठं मराठवाड्यात. उल्लेख सांगतो पाटील मी तुम्हाला इथं खंडाळा नावाचं गाव आहे दावरवाडी नावाचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये त्या गावाची लोकसंख्या सुद्धा या गॅजेटमध्ये सांगितलेली दिसते. फक्त इंग्लिश मला जुळत नाही म्हणून मला वाचता आहे ना मी त्याच्यावर त्यासाठी काड्या लावून ठेवल्या ते काड्या हे जे तुम्ही लिहून ठेवले त्या सगळ्या नोंदी सचिन दादा आमच्याकडे महाजन साहेब बोंबा इकडे. आमच्याकडे काय अभ्यासक कमी आहेत का आमच्याकडे काय अभ्यासक कमी सगळे पुरावे तुम्ही आता सरकारला दाखवणार. ए सचिन भाऊ माझ्या खाली जरा रे काय मरमर राव. तुम्ही म्हणता की इंग्रजीच्या नोंदी फुले द्या ते निजाम भाऊनी फुलते त्या आता मला थोडं सुरुवातीला घेऊ की हे जे आहे केवळ संभाजीनगर जिल्ह्याचं औरंगाबाद जिल्ह्याचं गॅजेट आहे. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा पण अभ्यास केलेला होता त्या सगळ्या नोंदी आहेत त्या सगळं ते आहे का पेजेस. नाही ते पटकन ओळखायला गाव म्हणून त्याच्यात ते केलेले पण आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांना. या दुसऱ्या उल्लेख आलं होतं सिंधी
विजया होळकर भोसले त्या ज्या काही संस्थानं होत्या त्यांच्या सुद्धा रेकॉर्डमध्ये मराठी कुंडी मागे तुम्ही एक उल्लेख केला होता की राजघराण्याकडे जे असलेले दस्तर आहेत ते सुद्धा तपासले जावेत, त्यामध्ये सुद्धा काही नोंदी सापडू शकतात. हो, मी मागे सांगितलं ना तुम्हाला याचं तर हे तर सांगितलं पण याच्या अगोदर मी सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या सगळा मराठा समाज हा फुलवला असे त्यांना आपण गायकवाड आयोगामध्ये जे उल्लेख होते गायकवाड आयोगामधले आपण दिले त्या गॅजेटचे दिलेले नाही. आपण जे खरं आहे बोलणार गायकवाड आयोगामधून जे त्यांनी दिले होते ते याच्या जिल्ह्यात उदाहरणार्थ संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुंडी आहेत, मराठ्यांच्या कॉलममध्ये 0 आहे. 97,000 परभणी जिल्ह्यात आहेत. उदाहरणार्थ कमी जास्त अंदाज होईल आता माझ्या लक्षात नाही म्हणून 97,000 कुंडी आहेत. तर मग मराठा तिथं 0. जालना जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात 1,00,000 काहीतरी 47,000 कुंडी, मराठा किती तर 0. मग हे गेले पुढं. तोच मुद्दा आहे की गायकवाड आयोगाने जे पूर्ण पुस्तक बुक तयार केलं होतं त्याचाही तुम्ही रेफरन्स घेतला होता. हो, त्याच वेळेस आम्ही त्याचं दिलं मराठीत हे करून दिलं त्याचं. एक जण इंग्लिश वाचणारा बसला त्याच्याकडून त्या मराठीत करून आम्ही त्यांना पानं दिले. आम्ही हैदराबाद संस्थांमधून सुद्धा म्हणजे त्या हैदराबादमधून सुद्धा मराठीतील पुरावे आणि किती तिथं आरक्षणात येतं. आम्ही जर तिकडं असतो तर आरक्षणात राहिलो असतो. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा कुंडीची. आता हे तुम्ही सगळ्या नोंदी सांगितलं पण आज ह्या सगळ्या इथं आणण्याचं काय ते म्हणतात ना सापडा ना आम्हाला ते म्हणून दाखवणार. मग ते मागं दिलं तर आमचं फेकून दिलं पण का आता तुम्ही दाखवायला सगळं घेऊन आलेत हे वाढ विस्तार पण कॉम्प्युटर लॅपटॉप बंद झालाय. ते लॅपटॉप बंद केला. पाटील हे बघून तुम्हाला ऍड करत नाहीत बैठकीत. ते तुमची प्रेस चालू आहे म्हणून तुम्हाला बैठकीत घेत नाहीत. तर बैठक संपवा, ही प्रेस संपवा तुम्ही. बरं मग आपण प्रेस काय कारण करू थांबू. तुमची मला चालू नाही म्हणून सगळे तुम्हाला कुठं सांगितलं मला तहसीलदारने कुठं सांगितलं मला कुठं निरोपाला बैठक सुरू झाली. नाही पण मध्ये बैठक सुरू झालं आहे. होतं ना. पाटीलच्या बैठक सुरू आहे. तेच म्हणतो ते अच्छा, डिस्कनेक्ट झालंय. असं आहे का? बरं आपण काय करू थोडी पत्रकार परिषद नंतर घ्या. बैठक महत्वाची आहे. बैठक झाल्यानंतर बोलू. अरे हा ओके 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 चला बाजूला सर सचिन भाऊ ये इकडे काय सांगा मला मीडियामुळे असलं तर मला यांना मग म्हणायला बाबा भाऊ थोडं खाली सांगतो काय अडचण नाही. नाही पण मीडियामुळे पण ते म्हणजे पाटील साहेब पाटील आता मोकळे बसा. पाटील साहेब त्यांची अंतर्गत बैठक चालू आहे ती मला ऍड करणार अशी त्यांची त्यामुळे बाकीचं सगळं सुरू आहे. सचिन भाऊ सचिन भाऊ असं इकडे बसून घ्या थोडंसं मागं नका येऊ असं तिकडे बसा. आपलं गॅजेट ठेवा ते सुरू होतं. हो पाटील हो पाटील चला पकडा 2 मिनिटं असं पकडा 2 मिनिटं. उलट उलट हा चालेल चालेल तुमचं काम होतं ना. सुरू करून ठेवा नाही ते ठरलेलं घ्यायचं
अहो पाटील साहेब त्यांच्या अंतर्गत एक बैठक झाली. ती अंतर्गत माहिती झाल्यानंतर तुम्हाला ऍड करणार माहिती ती लिंक आहे. ती लिंक सुरू असेल त्यांच्या अंतर्गत ज्या आहेत त्या बाबी त्यांच्या करता येतात आणि ते झाल्यावर क्लिअर झाल्यावर तुम्हाला ते ऍड करतात. बैठक सुरू झाली हे खरं आहे, हे मीडिया पाटील यांना कनेक्ट केले नाही. अहो मी सांगतो ना, आपण तुमचं ते गॅजेट ठेवल्यावर ओपन कसं ते चुकीनं झालं दणकनी त्यांचा तिकडचा डिस्कनेक्ट केलं. तुम्ही गॅजेट ठेवलं तर त्याची लिंक झाली ओपन. बैठक सुरू तिथं सुरू करायला. नाही पण त्यांनी कनेक्ट केलं सुरू झाले हे 100% करून ठेवलंय आपण. थोडं पाहिजे आपली झूमची साधी एक कसं असते टेस्टिंग हे का बोली येस 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 लागलं तर मी दोन्ही हँडल करून घेऊ. दत्ता भाऊ, हो दत्ता भाऊ, आपला जो बूम आहे ना आपला तो चालू करून घेऊन जा फक्त तिथे. हा इकडचा चालू आहे तो फक्त हे बघा तिथं स्पीकर जो तिथं घेऊन जा. हॅलो अरे वो ऐसा हो रहा हो. हाँ मैं हट जाऊंगा ना बाजू में. रिपोर्टर कॅमेरामध्ये हो ना. बस क्या रे. त्यांनी आपल्याला ते कनेक्शन दिलं ना दुसऱ्या विषय चालू टेस्ट केलं. ऐका ना मी सेफ्टीसाठी आता बॅटरी चेंज करून ठेवतो. बॅटरी चालू लगेच
म्हणजे काय सेफ्टी आपल्याला उगाच लफडे नको. ओके ठीक आहे. ओके अच्छा थँक्यू. मीटिंगचं पार्किंग आपलं रेग्युलर आलं लाईव्हमध्ये बोलू ना मल्टीवर केला सर्वांकडे आपल्याकडे बोलले आडेकडे माझं नाही. काय नाही पण थांबा एक मिनिट प्रतीक्षा काय असलं पाहिजे प्रतीक्षित असलं आता लिंक देखो ना. जज लोकांची बैठक चालू हा बोला ना. हे आडे लाईव्ह सोर्स बंद झाला. बघतो हेड झाला. ऑटोमॅटिक बंद झाला म्हणे. नाही ऑटोमॅटिक झाला म्हणे बंद युनिट. मग काय हरकत नाही. मला वाटलं नवीन लिंक पाठवतो.
लिंकचं प्रमाण होतं ना. त्यामध्ये सादर मेरा ऑफिस मागच्या वेळी काय देतो मी हॅलो नाही ना आणखी त्यांना घेतलेलंच नाही बाळा नाही कसली किती ती अनेक पण आहे ना आपल्याकडे. पाटील तुम्हाला एक विनंती आहे तुमच्या फ्रेममध्ये काही दुसरे चॅनलचे लोक दिसू लागले तर ते आम्हाला घेता येत नाही. थोडंसं प्लीज बसू द्या काय प्रॉब्लेम नाही पण मग ते फ्रेम नाही वापरता येत ना आम्हाला. बघा ती पण आहे आपल्याकडे जो पाठी मागून आहे ना फ्रेम ती मनोज जरांगे ऑफिशियल हो दत्ता आपल्या बूममध्ये साऊंड द्या ना थोडं मला. ओके 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 घेतलं ना भूमिबली होते ते दिसतं घेतलं ना. हां तो पुरावा मुख्य पुरावा म्हणून घेतला तो ॲड करा मुख्य पुरावा म्हणून. हां सर हॅलो सर पाठवून नाही ठीक आता सिद्ध्या तिकडे घेऊन गेलाय. लातूर जिल्ह्यात 904 गाव धाराशिवमध्ये 627 संभाजीनगरमध्ये 0 तपास अजून किती तपास जालन्यात 12 तपास
आम्ही आमच्याकडे ती टीम आली तिथे तपास अरे सभी भाई मुंबईत बैठक सुरू झाली आहे केलं नाही म्हणून वाक्य टाकलं होतं काय माहिती अरे दिशा होती डिस्कनेक्ट झाली एक्झॅक्ट किती वाजता चार वाजल्यापासून हां असं करते दुसरी लिंक येते लगेच टाकले की तुझे ना फुकटची बुंदी तिथं वाटायला गेला त्याचं काय नियम आहेत त्यामध्ये मुख्य फ्रेममध्ये येत नाहीत ना आता हे नाही नाही आहे हायेस्ट बीड दिले आहे मला बूमचा ऑडिओ भेटतो चॅनल 2 येतोय ना नाही ना चॅनल 2 ला हा सध्या तिथं दूर ठेवलेला आहे तो पण येतोय ना बघा आता बघा दोन मिनटं थांबा आता तुम्हाला प्लस 15 करावं लागेल लेवल फुल आहे 2 मिनटं मी करतो चालू ठेवा फक्त मी लगेच चेक करून ऑडिओ लेवल चॅनल हां ठीक आहे आता चेक करा ओके ना आता समजलं मला ते कशामुळे झालं करून टाकलं काही नाही आपण डिग्री कमी केलं होतं ना तेव्हा लेपलसाठी ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक हो ठीक आता माझ्याजवळ 2-3 दिवसापासून येऊन येतो कधी प्रॉब्लेम आला का त्याला मग ते सांगतो ना मी
बरोबर. आता कंटिन्यू चालू आहे कालपासून ते. फेसबुकला खाली ओपन स्पेसमध्येच आहे. ओपन स्पेसमध्येच आहे, खाली ठेवलेले ट्रायपॉडच्या. नाही वाटतं कनेक्ट झाले का? कनेक्ट झाले का? 5 मिनिट इथे लिंक येते, नवीन लिंक येते. पोट भरले की मग करू कनेक्ट. चिवडा आहे चिवडा. पाटील चिवडा खाता का? चिमन चिवडा. हॅलो अरे आज असे ठेव. नको. का दाखवू लागले काय होतं चिवडा हे काय खायचं भूक लागली आता. भैया आहे. नाही ना जाऊ दे ना. नाही अरे मी बोलले ठेव ना इथे. आपण पाहू म्हणून आता केलं खाली बस का. हो दादा. फ्रेम लावलेले आहे सगळ्यांचे. कधी कधी सांगून सांगितलं ना. काय बोललं काय आम्ही कुणीतरी तुला कधीतरी आम्ही चांगला हाक मारत इथं बोलतात ते काय घेऊन डायरेक्ट कामावर बैठक संपली म्हणते मला आता लिंक पाठवतात. पहिली लिंक काहीतरी प्रॉब्लेम येतोय. सेकंड लिंक कोणाला केली भाऊ व्यवस्थित. आमच्यावर भरोसाच नाही. आता सर्व खाली बसा राहतो. एकदाच टेबल हलतो म्हणून म्हणतो. नाही मला खाली बसावर बसायचं शिवडा खाल्ला भूक लागली.
वजन वाढू नये म्हणून चिवडा खाल्ला. आणि अपलोड करत राहतो वेगवेगळं त्यात शोधून प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट ओपन करून डेटा अपडेट पूर्ण आपल्याकडे जेवढे महसूल तेवढे सगळे व्यवस्थित नाही करून देऊ. त्याच्यामध्ये काय आहे, आम्ही जी टीम नेमलेली ती प्रत्येक तालुक्याला गेली जिल्ह्याची दुनिया बिल्ल्याची त्यांच्यावर सगळं सोडलं आता हे केली त्यांनी इकडे पण गेलं ते सगळं विशेषतः मोडी जाणकार काही जुन्या ते मोडीमध्ये म्हटले ते 6 वाजले तो 10 मिनिटं कोणी म्हटले ते की 10 मिनिटं कोणी बोलले होते की दुसरी लिंक लगेच पाठवतो 5-7 मिनिटं पहिले लिंक पाणी किती झालं पाणी जॉईन करायला लागेल लगभग जॉईन करायला जाऊन या जाऊ येऊ ना 2 मिनिटं जॉईन करा म्हटलं जेवण व्यवस्थित जेवण नाही जेवण नाही हा जाऊ जास्त जॉईन करा नाही जेवढे बाबा मी तुला पैसे देतो. गाडी पण पडली पाणी
आपण बाहेर पण लावलेलंच याला पीसीच्या वेळेस सुरू करा हा डॉक्टर नाही गेली गावाच्या मंदिराजवळ बसलेले आहेत 10-15 मागचं काय बच्चा बैठकीत वेटिंग फॉर होस्ट हो नाही किती अलीकडे सरकू शकतो तुम्ही इथे कम्फर्ट गोरणे जातो थोडंफार प्लीज समोर येईल ना समोरच्या कॅमेरा समोर येऊ द्या तुम्ही. आता कसं आहे माहिती आहे का, सर्वजण समोरून पाटलांना कव्हर करतात. तुम्ही समोरून दिसतात ना हा, आणि इथून लॅपटॉपवर जी मीटिंग चालू आहे ते येतो. त्याने आधी NICची लिंक पाठवली, आता झूमची पाठवली. इरफान भाई, इरफान भाई, ओ इरफान भाई, चुप बैठो, आवाज मत करो ज्यादा. समझा आम्हाला. झालं का नाही सुरुवात?
मागची प्रेम आहे ना गाठी पण नाही मग बोलताना तर तिथं आम्ही सांगून देतो दोन्ही दोन्ही मला काही सांगू ना मग तीनदा मला थोडंसं गाईड करता माईक सुरू करा त्यासाठी आता चालू कनेक्ट करता येते Zoom meeting. तुम्ही आता प्रेम मला थोडंसं गाईड करता त्यासाठी आता चालू कनेक्ट करता येते आणि घराने बोलताना थोडंसं दोघांची हेडफोन काढले तर येणार नाही आवाज करून देऊ का कारण की मला नंतर त्याला झूम करायचं यांच्यासाठी करायचं दत्तामध्ये नाही होणार तुम्ही बोला घेतलं की तुम्ही थांबताय का इथे? तुम्ही थांबताय का इथे? भारी आहे तुम्ही थांबताय का इथे? नाही नाही थांब याला आता मला सांग याला इकडे इकडे करायचं हां हां बस हां हां थोडं 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 न थोडं बस का त्यांनी फक्त अलाव करायचं तिकडे आता ओपन करून ठेवलं मी देतो ना तुम्हाला तो काय जॉईन करा म्हणते पण तुम्ही चालू करतो तुम्ही अलाव करा म्हणते तुम्ही ऍक्सेप्ट करा म्हणते हा पण जॉईन आहे तुम्ही ऍक्सेप्ट करा म्हणते हां आलो मग गाडी तिकडे गेल्यामुळे थोडंसं त्यांनी आणखी होल्डर ठेवलं होतं तुम्ही अलाव करा ती तर नाही ना आता पहिली नाही काय करावं होतं त्याला किती बोलायचं नवीनच आहे ना करेक्ट म्हणजे नाहीतर मग पण नाही त्याने ते पूर्ण NICची वापरून NICची वापरून फोन इथं हल्ला की होतं झूमवर आहे आला तो विनोद आला या इकडे थांब थांब हो इकडे या माधव दादा तुम्ही या इकडे त्याच्यावर जा त्याच्यावर यार तुम्ही सोडा नवीन लिंक आली माधव दादा इकडे या ना यार थांब ना अरे काय त्याला हां सोडा हां
तुम्ही सुरूच नाही केले म्हणा तिकडे एकच मिनिट नवीन म्हटले ना बस थोडं वाईट थोडं वाईट थोडं वाईट थोडं वाईट सोडा थोडं कातडे झाला त्याला तुम्ही जाता नाही जमत त्याला जा तुम्ही थोडं पलीकडे घेतलं तरी चालतं इथं आडे लाईव्ह आहे. हो माझा दादा हालू नका नका ठेवू आता मला तू खाली नको तुझे दोन कामं अरे पण मला पण आम्ही सुरू केले दिसतो हो आम्ही दिसतो का हो सध्या तरी संप सुरूच आहे काही मिटलं असं सांगतो व्हिडिओ सुरू करा झाली सुरू चला चला सुरू झालेली हो मित्रमैत्रिणीचा आवाज येतो हो हे बघा इथं येत नाही आवाज आम्ही सांगतो तुम्हाला हो साहेब येतो आवाज येतो सुरू झाला नमस्कार सर आपले आज पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद सर तुम्हाला पण धन्यवाद. आज एक आपली मोठी बैठक आपण घेतली त्यामध्ये आपले राज्याचे ॲडव्होकेट जनरल मुख्यमंत्री आपले सर्व मंत्रिमंडळातील सर्व अधिकारी आणि आपले माजी न्यायमूर्ती काही सर्व अधिकारी त्यांची एक बैठक झाली आता देखील सांगतो त्यामध्ये आपण सगळ्या महत्वाचे 3 विषय आपण यामध्ये जे पूर्वी प्रमाणपत्र आपण आपल्या मागणीनुसार जे कमिटीने जे काम केलं या संदर्भामध्ये देखील सर्व कलेक्टर विभागीय आयुक्त आपल्या विषयावर होते त्यांनी सूचना केलेली आहे की या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जे जिल्हे झालेले दाखले असतील उर्दूतले असतील पारशीतले असतील मोडी लिपीतले असतील हे सर्व तपासावे कारण जगदीश शिंदे साहेब पण इकडे स्वतः उपस्थित आहेत आणि जगदीश शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जवळपास 2,500 ते 3,000 मोठ्या आपण बसले ते तिकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे आणि देखील मला त्याच्यामध्ये माहिती दिली. दुसरा विषय जो आहे त्यामध्ये मागासवर्ग आयोग जो आहे आपल्या जिल्ह्याला सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या मागासवर्ग आयोगाला आपल्या संपूर्ण राज्यभरातून जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी पूर्ण मदत करणे मॅनपॉवर उपलब्ध करून देणे जे मराठा समाज मागास कसा आहे त्याच्यासाठी जे प्रस्तावने दिले सर्वे करण्याचे जे काही आपण टीओ असं दिलं आहे टर्म्स ऑफ रेफरन्स त्यावर विविध पातळीवर काम करून मागासवर्ग आयोगाला मदत करणे सर्वेमध्ये मागणी आहे त्या मागणीचं
पूर्तता करणे हा एक विषय होता. आणि तिसरा आपला क्रिएटिव्ह पिटिशनच्या बद्दल तो एक विषय होता. क्रिएटिव्ह पिटिशनच्या बद्दल देखील आपल्याला माहिती आहे का मी माहिती देतो की आपण 24 तारखेला 24 जानेवारीला ते आपण सगळ्यांनाच वाटतो परंतु आपल्या प्रोसेस बघा त्यामुळे यामध्ये बघा ओके लागणी आहे ते म्हणा ते आउट ऑफ होता सुरू झालेलं आहे. चालू नको विनोद एका ठिकाणी. त्याच प्रमाणात सर्व राज्यामध्ये राज्य आणि महानगरपालिकेच्या त्याचप्रमाणे सर्व संबंधित सचिव आणि आपले महाराष्ट्र सचिव सर्व या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये त्यामध्ये समिती स्थापन केलेली आहे. मराठवाडा तपासणी करणं आणि या संदर्भात किती वाईट ओके 2 मिनटं ऑन एअर आहे का? पुरावे आहेत, वंशावळी आहे, पुरावे महसुली पुरावे, निजाम करा बस का? राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुरावे घरपोच प्रशासकीय तपासणी करण्यात आली आणि तपासणी जे काही SOP तयार केलेलं आहे केलेलं आहे शासनाच्या मान्यतेनं पात्र व्यक्तींना मराठा प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. स्थापन केली मराठवाड्यामध्ये त्याला भेटी दिल्या, बैठका घेतल्या, नागरिकांकडून पुरावे वगैरे त्यांनी स्वीकारले आणि या समितीचा पहिला अहवाल सादर झाल्यानंतर त्या आधारे देखील आपण शासन निर्णय निर्गमित केला. जवळपास 12 विभागांच्या 43 प्रकारचे डॉक्युमेंट सजेस्ट केले आणि आपण मराठा प्रमाणपत्र दिल्याबाबत आदेश शासनाला दिले. त्याचबरोबर काही 7 सर्टिफिकेट ॲक्ट 2000 आणि त्याचे रूल्स 2012 त्यामध्ये आपण केलेला आहे आणि या पुराव्याच्या आधारे पात्र व्यक्तींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि लोकमधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र देण्याचं काम आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सुरू झालं. त्याचप्रमाणे सर यामध्ये माधव दादा काय माणूस आहे राव. आव्हान प्राप्त झाला आणि शासनाच्या शासनाने निर्णय घेतला की समितीची व्याप्ती समितीला सर्व राज्यामध्ये विभागीय स्तरावर बैठका घेतल्या, आढावा घेतल्या, मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत आणि त्याचं देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्याचं स्कॅनिंग करणं वेबसाईटवर अपलोड करणं चालू आहे. त्याचप्रमाणे शिंदे समितीला हैदराबादला देखील तेलंगणा राज्याचे प्रधान सचिव आहेत त्यांना देखील आपल्या मसुद्याने उपलब्ध करून द्या. परंतु त्यावेळेस समिती असल्यामुळे
मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाला उपलब्ध आहे रेकॉर्डमध्ये आणि दुसरी घरात पाणी दिलेलं आहे ते देखील आपल्याला उपलब्ध करून मोबाईलच्या स्तरावरून आपण कष्ट मुख्यमंत्री महोदयांना आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे सर नागपूरला आपल्याला आपल्याकडे 11 तारखेला आणि आपण विधानमंडळामध्ये सभागृहामध्ये या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर सर आता आपल्याला आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड आणि 12 संस्था आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये रेकॉर्ड तपासण्याच्या ठिकाणी उर्दूमध्ये आहे बरोबर फारसीमध्ये आहे. फक्त हालू नका तुम्ही, ते हल्लं की हे सर्व हलल त्या पत्ते 10 लोकांची कमिटी करायची. त्यामध्ये तुम्ही हैदराबादचे 5 लोक आणि आपल्या इकडचे 5 लोक दुसरं संभाजीनगरच्या विभागीय अधिकारी गेला की 1965 साली 93,000 होता. 7 सरकारीच्या 7,000च्या वेळेस काही लोकांची कुठली म्हणून जात आढळली होती. तो देखील आपण या देशामध्ये SOP जो आता तयार होतो जिल्ह्यातील हे सुरक्षा आणण्यासाठी त्याच्यात तो देखील मुद्दा या ठिकाणी समाविष्ट केला. यानंतर जे काही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी किंवा रंजनगोंड या ठिकाणी जे काही वंशावळीच्या जुन्या त्या ठिकाणी रेकॉर्डवर आहे त्या देखील आज बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याच्याबाबत तपासणी करून या विभागाचे अभिप्राय घेऊन आपल्याला शासन स्तरावर त्यामध्ये शासन निर्णय सर त्यामध्ये कामासाठी देखील सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि राज्य शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवतो आणि तिच्या SOP आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या देखील आता लॉ आणि ॲडव्होकेट जनरलच्या अभिप्रायानुसार त्या देखील विभागीय तपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आपण ठेवून आणि त्याचा देखील शासन निर्णय शासनाच्या मान्यतेनं आपल्याला निर्णय करता येईल. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 66,000 प्लस अधिकारी कर्मचारी आपण शून्य समितीच्या कामासाठी केले होते आणि त्याचप्रमाणे सर आपण जवळपास प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला आणि विभागीय ठिकाणी 1800 विशेष कक्ष स्थापन केले होते. तर आपण आज दिलेल्या निर्देशाप्रमाणे देखील आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजासाठी देखील विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपण विशेष कक्ष स्थापन करतो आणि राज्य पातळीच्या लेवलला देखील मी स्वतः सचिव श्रेणी म्हणून आणि ओबीसी विभागाचे सचिव राज्य मागासवर्ग आयोग ओबीसी विभागाच्या अंतराष्ट्रीय म्हणून आम्ही सर पर्सनली यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सोबत कॉर्डिनेट करतोय. सर शिक्षण समितीचं खूप चांगलं कामकाज झालेलं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सर आपल्याला सांगितलं आहे सर विधानस्थळामध्ये स्थळामध्ये जुने रेकॉर्ड आहे माध्यमामध्ये सर जागीरदार होते सगळे रेकॉर्ड आपल्या गावामध्ये पोलीस पाटलाकडे आहे. त्याचप्रमाणे काही संस्थानाचे रेकॉर्ड आहे सर आपण आता गोळा करून रेकॉर्ड वगैरे करून त्या सिस्टममध्ये अपलोड करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्णय आपण करणार आहोत. त्यामध्ये सर जे कायद्याच्या तरतुदी आहेत 2012चा नियम आहे आणि 2000चा कायदा आहे त्यामध्ये खूप सुटसुटीत धोरण आहे. शिक्षण समितीला केलेल्या शिफारसी देखील सर त्याच्यामध्ये आपल्याला पुढं सुधारणा त्यामध्ये आपल्याला करण्यासाठी करावं. आता दुसरा विषय सर तो आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. राज्य सरकारनं 13 नोव्हेंबरला धर्म आयोगाला दिलेले राज्य मंत्रिमंडळानं निर्णय केलेला आहे आणि या कामासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स त्याचप्रमाणे कोकणी इन्स्टिट्यूट पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेशन मुंबई या 3 संस्थांना
शासनाने मान्यता दिली होती. राज्य मागासवर्ग आयोगाने सर त्यांचं कामकाजाला सुरू केलेलं आहे. कोकणे इन्स्टिट्यूट यासोबत IITS काही शास्त्रज्ञ आणि रिसर्च करणारे अधिकारी सोबत काम करत आहेत आणि त्यांनी आता सॉफ्टवेअर बनवायला ॲप्लिकेशन तयार करायला सुरू केले. सॉफ्टवेअर राईट करणं, त्याची टेस्टिंग, ट्रायल आणि काही 2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून सगळी माहिती प्राप्त झालेली आहे. त्यांना काही जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेची माहिती प्राप्त होईल आणि तर आता एक क्वेश्चनर देखील त्यांनी बनवलेली आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ज्या काही पूर्वी तक्रार होत्या त्या देखील दूर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगानं चांगल्या पद्धतीनं ते क्वेश्चनर बनवले आहे. ते काम आता युद्धपासून सुरू होणार आहे. तर आपल्याला त्रिकोणीय काम पूर्ण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला 20 तारखेला बैठक घेतली होती. सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनाही बोलवलं होतं. तर काल देखील राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो. विषय मीटिंग होती आणि आता आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना, महानगरपालिका आयुक्तांना राज्य मागासवर्ग आयोगाला बॅकवॉर्ड आणि त्रिकोणीय काम करण्यासाठी इलेक्शनच्या मोडवर काम करण्यासाठी सहकार्य करावं. जर राज्य शासनानं 15,367 कोटी रुपये राज्य मागासवर्ग आयोगाला उपलब्ध करून बाकीद्वारे नागपूर अधिवेशनामध्ये दिले. त्यामध्ये 7 कोटी रुपये पुरवणी मार्केटिंगचे आहेत आणि रिॲप्रोप्रिएशन आणि 360 कोटी आपण दिलेले आहेत. तर आता राज्य मागासवर्ग आयोगाचं सुद्धा कामकाज मोठ्या पद्धतीनं चालू झालं आहे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे डेटा आपल्याकडं हँडहेल्ड डिव्हाइसवर म्हणजे मोबाईलद्वारे ते ड्रॉप डाऊन मेनू आहे. जो काही त्यांचा जो प्रकल्प आहे तो 15 ते 20 कुटुंबाला भेट देईल आणि त्यांनी ते डेटा ऑटोमॅटिक सर्व्हरवर जमा होणार आहे आणि त्याचा अनालिसिस सर इन्स्टिट्यूट आणि IITS करणार आणि सर त्यानंतर त्याचा पूर्ण डेटा उपलब्ध झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग आपल्याला त्यांचा अहवाल सांगता येईल. आपण विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे सर आवश्यकतेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवून सर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन निर्णय केला असं आपण सर घोषणा केली. दुसरा विषय आहे सर त्यामध्ये सर सिनियर ॲडव्होकेट आपण खास करून सन्मान केलेला आहे. आणि सागळे साहेब आहे आणि पटवाणी साहेब आहे, बाकीचे विजयसिंग थोरात आहे, रोहतगी साहेब आहे, सगळे तुषार मेहता आहेत, सॉलिसिटर जनरल आपले AP साहेब आहेत, चिराग शहा, अक्षय शिंदे, वैभव सुंदरे आणि अभिजित पाटील आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर माननीय 3 न्यायमूर्तीचं मंडळ देखील आपण कामकाला मान्यता दिलेली आहे. त्याचे अध्यक्ष रिटायर्ड चीफ जस्टिस अलाहाबाद हायकोर्टचे भोसले सर आहेत आणि जस्टिस मारुती गायकवाड आणि जस्टिस संदीप शिंदे सर सदस्य आहेत. सर त्यांचा सुद्धा सल्ला सर कायदेशीर मार्गदर्शन सुप्रीम कोर्ट हायकोर्टमधल्या प्रकरणामध्ये आपल्या राज्य शासनाला आणि आम्हाला शासनाला चालवण्यासाठी त्याच्यासर सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात 7-8 बैठका झाल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 14वी बैठक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणि मुख्य सचिवांच्या आमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. सर आणि सिनियर ॲडव्होकेटला ब्रीफ करण्यासाठी सर आम्ही 5 आणि 6 जानेवारीला दिल्लीला जात आहोत. त्यामध्ये 24 जानेवारीला सर्क्युलेशनला आहे. त्याबाबत आपण चर्चा करू सर. मुलांना आपण त्या ठिकाणी ब्रीफ करणार आहे म्हणजे आपली शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी तर शासनाकडून सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात येणार. धन्यवाद. मी मनोज जरंगे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्याकडे सूचना असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना करावी. CM साहेब नमस्कार. आवाज येतो तुम्हाला? आवाज येतोय ना? हा येतोय आवाज.
आम्ही सूचना तर काय करणार नाही, परंतु जे ठरलं त्याप्रमाणे बोलणार आहे. परंतु या विषयावरची चर्चा समितीत झाली नाही, आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतं. ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि आमरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते CM साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकलं. ते उपोषण सोडताना आपल्या वतीने जे सरकारचे सन्माननीय मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्या सोबत आपले ते साहेबसुद्धा होते, बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत होते. त्यानंतर आंबे साहेब पण होते, खाली साहेब पण होते, बरेचसे त्यांचे बुच्ची भाऊ होते, आंबे साहेब पण होते, 5-6 जण पाठवले होते. आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते, सुक्रे साहेब पण होते. त्यांच्या समक्ष ज्या गोष्टी चालल्या होत्या त्याबाबतच मी सर तुम्हाला माझे सांगितलं की आम्हाला उपोषण तुमच्या शब्दातून आणि सन्मानातून आम्ही सोडला. मराठा समाजाने त्यावेळी तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागे घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस तुम्ही 4 शब्द घेतले होते, ते ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार. परंतु त्या परिवाराचं सांगताना आपल्याकडे जर बघा तुमच्या छोटे साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहून सुद्धा द्या, ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचे असं ठरलेलं. 1805 पासून सांगितलेलं नाही, 1805 पासून ते 67पर्यंत आणि 67पासून 2023 पर्यंत नोंदी असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलं. तर त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधून घेऊ. ज्याची नोंद सापडेल त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीने घेण्यात आला होता. दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक, हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता. तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे, म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोय पण होते तो. परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला. सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतं किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे हे असलेच पाहिजे. त्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आमचे पुरावे असताना महाराज आरक्षणामध्ये नाही. आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं, ज्याची नोंद सापडेल त्याला. मग तुम्ही जर याच्यातले 2 शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? शिंदे सर ज्यावेळेस आपला हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला, नोंदीवाल्यांचा. ज्याला नोंद मिळाली त्यालाच लाभ दिला गेला. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले. म्हणजे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, कक्षसुद्धा बंद करण्यात आले, हे मी घेतले नाही. हे 2 शब्द तर घेतले नाही, सगळे सोयरे घेण्याचा काही प्रॉब्लेम नाही. याच्याचबरोबर तुम्हाला आणखी सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या. राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या, ते घ्या. शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, त्या पण घेतल्या जात नाही. म्हणजे आमच्या अधिकृत असताना तेही घेतली जात नाही. त्याच्यानंतर 33-34 तपास म्हणून सांगितलं. 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही. संभाजीनगर जिरे तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेखमध्ये घेतले, परंतु भूमी अभिलेखमध्ये 334 का घेतला नाही? म्हणजे ते आमच्या ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000पेक्षा जास्त नोंदी आहेत, 17,000पेक्षा जास्त. शिंदे सर मी तुम्हाला विशेष करून सांगतो, यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्या तपासल्या, लातूरमध्ये 33 गावं तपासली 904 पैकी. धाराशिवमध्ये 622 पैकी फक्त 57 तपासलेत गावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1300 पैकी 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा. जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासले, फक्त 12. हिंगोलीमधले हे तुमच्याच वेबसाईटवरचं आहे, आम्ही नाही सांगत आमच्या कोणी. हिंगोलीमधले 711 पैकी फक्त 78 तपासले गेले.
नांदेडमध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेले. ही मला बीडच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची. परभणीमध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेले. अहो जर तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉईंट व्हायला लागले, फक्त 8 पॉईंट. मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. लातूर नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय. 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले. निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावर कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही. तुम्ही यांना सांभाळायला लागले, आमचे पोरं मरायला लागले. नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला. निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात. आत्ता का बरं आमच्यावर अन्याय हा? हे कोणाच्या सांगण्यावर आहे? ते कोणाच्या सांगण्यावर चालले? गावात जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपेक्षा? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना. गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही. 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका प्रश्नाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाही. मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? आम्हाला कट केलं तर आम्ही सांगा, आम्ही सुद्धा सगळ्याला आता बघा आता जी नावं सांगितली गावाची तालुके, तर आणखी जी काय माहिती असेल ते ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा. आणि हे अधिकारी जे आहेत ते संबंधित या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये त्यांना कामावर करावं, कमी करावं हा हट्ट पण नाहीये. आणि आम्हाला त्याच्याकडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 0 105 गावापैकी 0. हे बघा शिरूर आपल्याकडे पुरावे असताना आपल्या पुरावे शोधले जात नाही, त्यांची चौकशी केली जात नाही, ती तपासली जात नाही. अशी अधिकारी तुम्ही ठीक आहे तुम्हाला माहीत असते. परंतु अशा पद्धतीने आता ती मराठच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम सूचना दिलेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाही, याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खासल्या अधिकाऱ्यांना पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची डोकी आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शना लागलेली बाब आहे त्याच्यावर गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासलेत. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही. आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एका दिवस मोठा असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केजमध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी 115 तपासले. गेवराई तालुक्यात 105, माजगावमध्ये 45 फक्त, आणि धारूरमध्ये तर फक्त 10 तपासले. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाही? आणि मग महाराष्ट्रात कसं असं? मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं, मी फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असूनही एवढं आमचं मत आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू. आणि 33 त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरला देखील सूचना दिल्या. तर तो आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% तपासणी केली. हो, ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही ते प्रत्येक गाव तपासणीचे त्यांना आदेश देणार त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14नुसार नमुना नंबर 14नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आत्तापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती.
आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाही. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्या त्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा. आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दल सांगितलं. मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आत्तापर्यंतची, की बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. ते गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहे. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात आहे तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहे तिथे, एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, हे लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला. आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्या, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या 24 डिसेंबरपर्यंत. मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, राजेदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब तोही कायदा पारित झाला नाही. मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमक्या मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाही. आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडला, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले, तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या. इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवाली सापडलं तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाही? हा एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत नाही. शासकीय नोंदी सांगतात. हा आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ ना. हा इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7/12 नव्हतं. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी विजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही. धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट वर्ग ओबीसी पण केला पाहिजे. आता इथं एकटंच खातं आमचा तिथं ही आहे, आम्हाला हा येऊ द्या ना. एवढं तुम्ही एसटीत 19 माणसं भरले, बघू दे ना आम्हाला. भाऊ 8 डिसेंबर 19 घरातल्या सगळ्या का चालवून नंतर म्हणतो गाडी भरली तर जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना. ते एसटीत लोक किती बसले, ते एकटाच बसले टांगड्याला म्हणा. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या सर, आम्ही ओबीसी मध्ये आहे. आम्ही आमची प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतो की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं. मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला माहिती केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या, 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीने काम केलं तर मराठवाड्यात लाखानं नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, निर्णय समितीला
आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. तुमच्या अगोदर त्या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय या संपूर्ण कामामध्ये काही हरगैर होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे या सर्व मगाशी म्हटलं की गाव तो त्या गावाचं 10%, 50%, 70% नाही 100% समाज होतो. एक स्पेशल ड्राईव्ह नव्हतं. आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलं की नाही. एवढ्या 90 लाख नोटीस सापडलेल्या आहेत. नोटीस तपासल्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे कोणती गाव त्याप्रमाणे जो अहवाल आला आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही दुसऱ्या अहवालामध्ये काही आता पुन्हा विषय आपण प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये देखील हजारो नोटीस आपल्या मिळालेच ना. आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी सापडल्या होत्या. त्याचबरोबर स्पेशल ड्राईव्हमध्ये नोंदी सापडली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण तयार केली तिकडचे 5 लोकांचे तिकडचे 5 लोकांचे आणि मी 2000 आपल्यासाठी आवाज तयार केलेला आहे. आपला सरकारचा उद्देश आहे फक्त काय झालं की त्यामुळे आपलं महिन्यात तेवढं काम करतात. त्यामुळे आपण जे काय वाचलेले आहे त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक विचार करत आहे. आणि त्या पुढं यापूर्वी काम केलेलं देखील त्यांच्या समितीने. आणि त्याचबरोबर आपण 3 पातळीवर काम करतो आहे. मराठी सरकारनं मानसिक बुद्धी नोंदी 1967 पूर्वीचा मागासवर्ग आयोग आपला जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करून कायदा करणे आणि सुदैवाने मिशन जे आहे या आंदोलनाच्या माध्यमातून मध्ये ते देखील सुदैवाने अंमलबजावणी झालेली आहे. त्यामुळे मला अगदीच्या खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय 100% मिळेल. इतर कोणालाही धक्का न लावता मिळेल. टिकणारा आरक्षण मिळेल. कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण मिळेल. नेहमी हे सांगतो याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक आपण ज्यांना कायदा करून आम्हाला आरक्षण देणार आहोत त्यांच्या माध्यमातून आणि आपलं एक क्युरेटिव्ह पिक्चर सगळ्यांनाच वाटलं होतं की पिक्चरप्रमाणे कटाळलं जाईल. परंतु सुदैवाने त्या ठिकाणी आज या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे. तिकडे देखील विंडो ओपन झालेली आहे आणि म्हणून या कृती हे निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने आपल्या मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना नोंदवली होती. त्या कृती काढल्या होत्या. या संपूर्ण आता या मुख्यमंत्री साहेबांच्या मराठा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सगळी टीम आपण कामाला लावलेली आहे. म्हणजे एक तर पोखऱ्यांचो डाटा आणि त्याचबरोबर आपण कायदेतज्ञ जे त्यांची टीम लावली आहे. आपण पूर्ण प्रशासनाचे सुद्धा वाईट आपण लक्ष केला होता आणि तुम्ही म्हणाला दुसरे कक्ष बंद केले तर आले ते तात्काळ बाकी लगेच सांगून त्यांना इमिजिएट ते चालू करा. त्यामुळे सरकार पूर्णपणे एकच सांगतो तुम्हाला की सकारात्मक आहे. आणि आता जे तुम्ही तुमचे
त्याला असं वाटतं की त्यांना समाजाच्या आरक्षणाला न्याय लावता मराठा समाजाला न्याय देईल जाहीरपणे आपण त्यामुळे मनामध्ये बाळगू नका. तुम्ही ते आंदोलन प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. सरकारची भूमिका वेगळी आहे. आताच्या जे मांडलेले हे मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळी मंडळी जी तज्ज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये आपला न्याय विभाग आहे, आपले जस्टिस आपण यामध्ये घेतलेले आहेत, हे सगळे आम्ही मुस्लिम मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे. ही वकिलांची मौत पण आहे. तेव्हा या विषयामध्ये आपण पॉझिटिव्ह आपण सकारात्मक जे आहे ते आपण त्याच्यातून मांडतो. सुधीर साहेब, आपला एक आणखीन विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या 2 दिवसात वापस घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने पूर्ण झाले. 2 दिवसात अंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितले होते आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्या ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्या कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांना हल्ला झाला आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत. त्यातला एकही गुन्हा आणखी मागं झाल्याने उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीडमधले काही उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असताना इकडं नाव घेऊन अटक केलेली. काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झाले त्या दिवशी त्या गोंधळामुळं त्या म्हणून मेस बघायला गेले होते. ते पोरंसुद्धा शिक्षणात असतानामध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे ते 2 मुद्दे केसेस आणखी एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. एकच मी सांगतो, या मुद्द्यावर जो शब्द दिला ठिकाणी आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माणसं त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या तातडीने करायला लागतो. त्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, ते निष्पाप आहे, त्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही 2-3 महिने प्रोसेसला केलं. आमचे लोक प्रोसेस चालू केली यांनी. हो आंदोलनाच्या अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतरावरीतलं त्याच्याची कामगिरी आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याची. मग काय बोलतो सांगता 4 महिने स्टेटमेंट घेते का? हे आमचे लोक घेऊन टाकायला लागले. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक त्यामध्ये काय घेतात. आमच्या लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलं, यांना शेतात सुद्धा जाता येत नाही. आता सुद्धा काही प्रोसेस सुरू नाही. माझे साहेब काय प्रोसेस सुरू नाही. प्रोसेस तुमच्या भागात टाकला नाही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखवतो यांना. तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना, मागं घ्यायला लावतो. तुम्ही गेलेले 1 महिना झाला. असल्या काय सूचना आमच्या पुरे लोक मध्ये टाकलं रक्तात सूचना तुमच्या. तुम्हाला एक साथ अहो माझे साहेब आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं. तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही ते केसेस तुम्ही मुद्दाम मागं ठेवलेले. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय करायचं लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? आता मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकर जो आहे काही एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. दुसरं त्याच्यामध्ये एक मला सुचवलं आहे की जे आपले गव्हर्नमेंट लिडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा दबाव आढळून येत नाही असं एकदा केलं पण नाही ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं. तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण, दोन्ही पद्धतीने जाऊ. त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाही. तर तुम्ही घ्या तो नका घेऊ. आता आम्ही आता पत्करायचं ठरवलंय आता. प्रक्रिया वेगळी आहे. त्याला थोडंसं आता
प्रक्रिया सांगितलं ना पण तो आपण नाही पण आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नावेला घ्या. आता तुम्ही ते फुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला चूक माहीत झालं आता. परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती, तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 404 अधिकारी गेले पाठ आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हल्लं कशामुळं, गोळीबार केल्या कशामुळं, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटिले, त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्या घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटिली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला मग शिंदे साहेब बैठक संपवू आपण, मला चेहऱ्यावर वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांच्या डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागल्या. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन नाही का? नाही आपल्याला बघा सकारात्मक बातमी जायचं, आपल्याला पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं आणि म्हणून नवीन आपण ते घडवायचं. हे सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्याकडून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही हौस केलेलं आहे ते आपण मार्गी लावू. कारण सरकारची भूमिका अशी वाकडी दिलेली नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही होती, कुठे आले आणि उद्याही तीच राहणार. मग आता शेवटचं सांगतो फक्त 83 क्रमांकाला आपण त्याच्यावर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. माझे 1-2 मुद्दे येतात तेवढे सांगतो मी. माझे 2 मुद्दे सांगतो मग तुम्हीच बोला. नाही 2 मुद्दे तेवढे सांगतो मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच्या ओबीसी यादी होती. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या, हाही लिहून घ्या. दुसरा मुद्दा ज्याला घ्यायचं ते घेईन, नाही तर नाही घेणार. इथं का जोर जबरदस्ती नाही. कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगता येईल मराठा कुणबीबद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगतं आहे मराठा आणि कुणबीबद्दलचं. सातारा संस्थानचं खाणे सुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिले, त्यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच सिद्ध होत आहे. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देता येत आहे. आपण ते द्यावं किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत, एक की सोयरे सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं, ही एक मागणी. यानुसार हे शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा, आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्या ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. हैदराबादच्या काही सांगितलं का लसीच्या वेळेस 1965 मध्ये लसीकरण झालं होतं आणि त्या लसीकरण करताना काही भूमीमध्ये 2-3 निर्णय या बैठकीमध्ये तुम्ही जे नेहमी म्हणत होते पुरावे आपण घेतले पाहिजे, राक्षस 2 मध्ये आपण पुरावे घेतले पाहिजे, पोस्टेल मध्ये घेतले पाहिजे, पोलीस पाठाकडे पुरावे घेतले पाहिजे किंवा नोंदी आपण म्हटले आहेत लसीकरणच्या वेळेस आता एक जागतिक आपल्याला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना लगेच आदेश दिला की आपण पुरावे जमा करा आणि अशा आधाराचे जर पुरावे सापडले तर आपल्याला भरपूर मोठ्या प्रकारचे कागद एवढे मोठे पुरावे उपलब्ध आहेत. कुठं आता त्या उर्दूला मराठीकरण करून त्याचा लगेच कसं काय दाखल देतात मोठा निर्णय आहे, त्याची लहान निर्णय नाही. दुसरा आपण पाहिलं का त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं हे कधी आजच्या बैठकीत होतं का या सगळ्या याच्यामध्ये एवढे सुधारले अधिक आपल्याला पोलीस पाटील सगळ्याकडून कसे काय करून देता येईल हे इग्नोर म्हटल्याप्रमाणे. आता तुम्ही जे म्हणताय सगळे सोयी सगळ्या सोयीबद्दल आहे
ते आता ठरवत आहेत राज्यसरकार ठरवत आहे म्हणजे आपलं सकारात्मक आहे. शिंदे साहेबांनी तुमच्यामुळं तुम्ही आंदोलन केलं नसतं तर आज तुमची काय तिथं आतापर्यंत तुमच्या आंदोलनामुळे आणि शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळं आज आपली समिती महाराष्ट्र कामी लागला हे सगळ्यात मोठं उपलब्ध तर मान्य करावं लागतं. आज जे काही आज 24 तारखेला आपण जातो आहे हे आपलंच खरं तर विषय आहे. तुम्ही जर आंदोलन नाही केलं असलं तर इतक्या घडून कारण निवड सरकारला म्हणून चालत नाही तर शिंदे साहेब यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. आता धीरे धीरे माझं तुम्ही एकदम निगेटिव्ह जाऊ नका. आम्ही सरकार म्हणून आहे आणि आंदोलन म्हणून आम्ही पहिलेच म्हटलं का मी बैठकीत बसतोय एक आंदोलन म्हणून बसतोय आणि राज्य मागासवर्गाची पुनर्रचना केली ज्या आपल्याला अडचणीचा विषय होता त्यावर एक मोठी भूमिका शिंदे साहेबांनी आंदोलनाचा विषय संपला नाही. एकदा आपण सायन्स करत नाही असा विषय मला असं वाटतं कारण मी बैठकीत होतोय आणि ह्या बैठकीमध्ये पहिल्यांदा बैठकीमध्ये उपस्थित होतं आणि शिंदे साहेबांची भूमिका आणि आपल्या आंदोलनामुळं 75-80% यश आपल्याला आलेलं आहे. आरक्षण नेमकी सणा हा यायला लागला येतो आता इथं मला वाटलं मला काढून दिलं तर मला असं वाटतं आपण होपलेस करू आपण पॉझिटिव्ह राहू सकारात्मक राहू आणि मला सुद्धा अशा अपेक्षा आहे त्या शिंदे साहेबांनी जर शिवाजी महाराजांची आणि तुमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. आज आम्ही जे काही सोबत आहोत तुमचा प्रामाणिकपणे मोठे त्याच्यामुळे आम्ही सोबत आहोत आणि मला असं वाटतं की आपण होता त्याला आणखी कसं पॉझिटिव्ह धीरे धीरे आता लक्षात घ्या